11th ॲडमिशन 2026-27 तर संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहेत ते म्हणजे की राऊंड 2 कधी सुरू होणार आणि राऊंड 2 बद्दल असे भरपूर विद्यार्थी आहे की जे अपडेट चेक करत आहे, कारण की आपल्या बाकीचे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती भरपूर कमेंट्स आलेले आहेत. तर बघू शकता जेही विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेतलेली नसेल किंवा ज्यांचा नंबर लागलेला नसेल असे संपूर्ण विद्यार्थी राऊंड 2 मध्ये फॉर्म भरू शकतात. आपण ऑलरेडी याबद्दलची माहिती तुम्हाला दिलेली होती, परंतु आज सकाळपासून कारण की 3 तारीख होती कालची आणि 3 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा होता, ते म्हणजे राऊंड क्रमांक 1 मध्ये. आता ती जी प्रोसेस आहे ही कंप्लीट झालेली आहे आणि त्यानंतर आता विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की ही प्रोसेस कंप्लीट झालेली आहे तर लगेच राऊंड 2 सुरू होणार का, तर असं नाही आहे. राऊंड 2 लगेच सुरू होत नाही. यासाठी सुद्धा जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसनी संपूर्ण जी माहिती आहे किंवा अपडेट आहे ही 11th ॲडमिशन आपल्याला देणार. ठीक आहे, अजूनपर्यंत 11th ॲडमिशन डिपार्टमेंटनी आपल्याला राऊंड 2चे वेळापत्रक दिलेलं नाही आहे. ॲडमिशन शेड्यूलमध्ये जर जाऊन चेक केलं तर फक्त यामध्ये 0 आणि 1 नंबरचा जो राऊंड झालेला आहे त्याबद्दलची माहिती आहे, कारण की यामध्ये जोपर्यंत राऊंड 2साठी वेळापत्रक उपलब्ध होणार नाही तोपर्यंत आपल्याला राऊंड 2साठी फॉर्म भरता येणार नाही आहे. क्लिअर. त्यामध्ये जर तुम्ही राऊंड 1चा जर टाईम टेबल बघितला समजा तर राऊंड 2 मध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे संपूर्ण प्रोसेस होणार आहे. बघा 4 तारीख म्हणजे आज, यामध्ये काय सांगितलं आहे, कनिष्ठ महाविद्यालय संबंधित कामकाज म्हणजे ॲडमिशन प्रोसेस संपल्यानंतर कोणाची ॲडमिशन अपडेट वगैरे काही करायचं बाकी असेल तर ते जे कामकाज आहे ते आज होत आहे. त्यानंतर 5 तारीख आणि 6 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत काय होणार आहे, डेटा प्रोसेस होणार आहे. म्हणजे जेवढ्या जागा फुल झालेल्या त्या जागा फुल करून त्यानंतर रिमेनिंग जागाची लिस्ट बनवणे, म्हणजे सगळे ऑनलाईन होते, आपल्याला करायचं नाही आहे, हे डिपार्टमेंटवाले करतात, 11th ॲडमिशनवाले. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करणे म्हणजे 5 तारीख किंवा 6 तारखे या 2 दिवसाच्या मध्ये आपले राऊंड 2चे वेळापत्रक जाहीर होणार. क्लिअर. त्यामध्ये आपल्याला कोणत्या तारखेला फॉर्म भरायचा, त्यानंतर लिस्ट कधी लागेल या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला राऊंड 2ची. ठीक आहे. तर ही आपल्याला उद्या किंवा परवा 2 दिवसात देण्यात येणार. ठीक आहे. 6 तारखेला रिक्त जागा प्रदर्शित होणार आहे सकाळी 11 वाजता. ठीक आहे, म्हणजे परवाला 11 वाजता सकाळी रिक्त जागा आपल्याला माहिती पडणार आहे. आपण रिक्त जागा म्हणजे रिमेनिंग व्हॅकन्सी किती राहिलेल्या आहे हे सुद्धा चेक करणार आहे. त्याचप्रमाणे आपण म्हणजे 6 तारखेपर्यंत आपल्याला जो टाईम टेबल आहे राऊंड 2चा हा सुद्धा माहिती पडून जाणार आहे. म्हणजे संपूर्ण अपडेट आपल्याला 5 तारीख व 6 तारीख या 2 दिवसामध्ये माहिती होऊन जाणार. ठीक आहे. आपल्याला संपूर्ण माहिती एकदा मिळाली की त्यानुसार आपण जे पुढील प्रोसेस असेल ती आपण करणार आहे. तर राऊंड 2साठी आता संपूर्ण विद्यार्थ्यांनी प्रिपेअर राहा. आपल्याला जे कॉलेजेस पाहिजे आहे ते कॉलेजची लिस्ट ऑलरेडी तयार करा. स्ट्रीम कोणती पाहिजे हे ऑलरेडी फिक्स करून ठेवा, कारण की भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांनी फास्टमध्ये फॉर्म भरलेले आहे, फॉर्म भरून ठेवायचे, लवकरात लवकर फॉर्म भरायचे, अशी घाई केलेली आहे, जेंडर चुकून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. पहिल्या राऊंडमध्ये आवडीचं कॉलेज मिळून सुद्धा त्यांनी प्रवेश घेऊ शकलेला नाही आहे. यामागचं रिझन म्हणजे जेंडर. 11th ॲडमिशनमध्ये जेंडर खूप महत्त्वाचं आहे, कारण की यामध्ये ज्या रिझर्वेशन आहे फिमेल रिझर्वेशन त्यामध्ये जर तुमचं जेंडर चुकले तर तुम्हाला फिमेल रिझर्वेशन जर मिळत असेल तर ते तुम्हाला वेळेवर ॲडमिशन तुमची कॅन्सल होती आणि विद्यार्थ्यांच्या झालेल्या आहेत. ठीक आहे. यामध्ये काही डाऊट्स आहे कोणाला कमेंट्स करा, कमेंट्सवर आपण तुम्हाला माहिती देऊ. ठीक आहे. आणि आता तुम्हाला राऊंड 2साठी तुम्ही तयार राहाच, कारण की जास्तीत जास्त आपल्याला 2 ते 3 दिवसातच आपला फॉर्म सुरू होऊ शकतो राऊंड 2साठी, कारण की 6 तारखेला आपल्याला A to Z माहिती होऊन जाणार की राऊंड 2 कधी केव्हा कसा संपूर्ण माहिती होऊन जाणार आपल्याला आणि त्याबद्दलचे वेळापत्रक येणार आहे. ठीक आहे. काही अडचण असेल कमेंट्स करा. राऊंड 2 मध्ये A to Z विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. मी संपूर्ण जेवढी आतापर्यंत व्हिडिओ बनवलेले आहे माहितीसाठी त्यामध्ये सुद्धा राऊंड 2 बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा आज भरपूर कमेंट्स आलेल्या विद्यार्थ्यांच्या राऊंड 2 बद्दल कधी सुरू होणार आहे, काही वेळापत्रक वगैरे विचारत आहेत, तर काही घाबरण्याचं कारण नाही आहे. 6 तारखेच्या आत साईडवर वेळापत्रक येणार, त्यानुसार आपण आपले फॉर्म भरणार. फॉर्म भरण्याचे A to Z व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.